फ्रेंड्स, माझे नाव समृद्धी नितीन मोहिरे। उद्या आहे क्रिसमस व क्रिसमसच्या डेकोरेशनसाठी तुम्हाला आज मी काही फुले दाखवणार आहे। ती फुले तुम्ही कोणत्याही सणाच्या डेकोरेशनसाठी वापरू शकता। आज मी दोन प्रकारची फुले तुम्हाला दाखवणार आहे। तर पहिल्या प्रकारच्या फुलासाठी लागणारे साहित्य ग्लू, तुम्हाला आवडणाऱ्या रंगाचे क्राफ्ट पेपर, नंतर वर्तुळाकार काढण्यासाठी कोणतीही वस्तू घेऊ शकता। मी इथे एका बरणीचे झाकण घेतले, नंतर पेन्सिल आणि कात्री। तर पहिल्यांदा आपल्याला झाकणाच्या मदतीने व पेन्सिलच्या मदतीने एक वर्तुळ काढून घ्यायचे आहे। व ते वर्तुळ आपण कापून घेऊयात। तर अशा प्रकारे मी 7 गोल तयार करून घेतलेले आहेत पेन्सिल व झाकणाच्या साहाय्याने। तर यानंतर आपल्याला एक गोल घ्यायचा आहे, तो अर्ध्यामध्ये डिवाइड करायचा आहे व तो परत एकदा अर्ध्यामध्ये डिवाइड करायचा। यानंतर आपल्याला अर्ध्यामध्ये डिवाइड केलेला पार्ट असा आत ढकलायचा आहे। अशा प्रकारे ही आपली पाकळी तयार होईल। नंतर इथे आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे। ही पाकळी अशी चिटकवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपली एक पाकळी तयार झालेली आहे। आता आपण अशाच बाकीच्या पाकळी तयार करून घेऊया। तर मी 7 पाकळ्या तयार केल्यात। आता या आपण एकमेकांना जोडून याचं फुलात रूपांतर करूया। तर आपल्याला अशी एक पाकळी घ्यायची, नंतर याच्या बाजूनी एक गम लावायचा आहे, नंतर त्याला दुसरी पाकळी लावायची। अशा प्रकारे आपण या सगळ्या पाकळ्या लावून घेऊयात। मी या सगळ्या पाकळ्या लावून घेतल्या आहेत। तर हे फूल असे दिसते बघा तुम्ही। तर हे आपलं पहिलं फूल तयार झालेलं आहे। हे खूप सुंदर दिसतं, तुम्ही कोणत्याही डेकोरेशनला तुम्ही वापरू शकता। तर आपण दुसरे फूल पाहूयात। आपण आता पाहूयात गुलाबाचे फूल। यासाठी लागणारे साहित्य ग्लू, तुम्हाला आवडत्या रंगाचा क्राफ्ट पेपर, वर्तुळाकार कोणतीही वस्तू, पेन्सिल आणि कात्री। पहिल्यांदा आपल्याला एक वर्तुळ काढून घ्यायचा आहे पेन्सिलच्या मदतीने। अशा प्रकारे आता वर्तुळ काढल्यानंतर तुम्हाला हा वर्तुळ कापून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा वर्तुळ मी कापून घेतलेला आहे। आता हा आपण आतात कापून घेऊया। अशा प्रकारे आपण हा आतात कापून घेऊया। प्रकारे हा गोल मी आतात कापून स्पायरल सारखा कापून घेतलेला आहे व इथे थोडी जागा ठेवलेली आहे आपल्या फुलाचा बेस म्हणून। तर आता आपण या टोकापासून गोल गोल फिरवत न्यायचा आहे।
इथे गम लावून घेत आहे बेसला. व आता हा बेसला आपण गुलाब चिटकवून घेऊयात. व 2 मिनिटांसाठी बाजूला वाळायला ठेवूया. अशा प्रकारे आपली ही 2 फुले तयार झालेली आहेत, जी तुम्ही कोणत्याही सणाला वापरू शकता डेकोरेशनसाठी. तर माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.